मम्मी ऐक ना, मी तुला काय म्हणते. ऐक ना ग, मी नामजप करते, दिसत नाही का ग तुला? अगं मला भूक लागली आहे ना, बनव ना काहीतरी खायला. अगं तुला माहित नाही का आज काय आहे? काय खायला बियला बनवणार नाहीये मी आज. आज उपवास आहे सगळ्यांचा. कसला उपवास? अगं आज महाशिवरात्री आहे, सगळ्यांचा उपवास आहे. अख्ख्या जग दुनियाने उपवास धरलाय आणि तू झोपा काढती इथं. सगळ्यांनी म्हणजे नक्की कोणी ग? पिंकीने पण ठेवला असेल का? म्हणजे त्यांच्या घरातल्यानी सगळं मेन म्हणजे आत्याने पण ठेवला असेल का ग? हा हा, सगळ्यांचा उपवास आहे. त्या पिंकीचा उपवास आहे, त्या आज्याचा, तिच्या आज्याचा उपवास आहे, तिच्या मम्मीचा उपवास आहे, त्या आत्याचा बित्याचा सगळ्याचा उपवास आहे. अख्ख्या जगाने उपवास धरलाय आणि तुम्हाला विचारते कसला उपवास आहे? अगं पण काय ठेवायचा असतो आज उपवास? माहित नाही का आज काय? मला सांग, एक काम कर, तू कुठं राहते ग? मी कुठं राहते? घरात. ह्या रूमचं ना विचारते, इथं कुठं राहते तू? भारतात. भारतात जन्मली ना ग तू? अगं सांग ना मग तू. चल अगं चल, तू खेचते कशाला? चल लवकर. हा आले ना आता. बरं ऐक गोंडी, मला सांग, तुला महाशिवरात्रीबद्दल काय माहिती आहे? अगं हा, ते मी इंस्टाग्रामवर पाहिलेलं की शिव आणि पार्वतीचं लग्न झालेलं ना आज. घ्या, इथंच तर तुमच्या पिढीची अक्कल आहे ना. एवढंच तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हा शिव भगवान आणि माता पार्वतीचं ह्या दिवशी लग्न झालेलं. पण ती गोष्ट एवढीच नाही आहे गोंडी. नाही अगं गोंडी, त्याचं मागचं दुसरं कारण तर समजून घे ना. काय झालेलं, एकदा खूप मोठी ज्योती प्रकट झाली आणि त्या ज्योतीच्या स्वरूपात होते महादेव. आणि त्या महादेवांनी त्या ज्योतीच्या स्वरूपामध्ये एक लिंग प्रकट केली. आणि ती लिंग प्रकट केल्यानंतर तिथं विष्णुदेव आणि बाकी सगळे देव होते तिथं. आणि त्यांनी विचारलं तुझ्यासारखंच की हे काय आहे, आम्ही तर हे सगळं कधी पाहिलं नाहीये, ह्याचं काय अर्थ आहे, आम्हाला समजून सांगा. तर महादेवांनी तेव्हा सांगितलं की हे माझं पिंडीतला अवतार आहे, म्हणजे शिवलिंगाचा अवतार आहे. आणि ते जे अवतार आहे त्याची माझी अशी इच्छा आहे की त्याची माझ्या भक्तांनी पूजा करावी आजपासनं. तर त्या पूजेचा मान मी तुम्हाला म्हणजे विष्णुदेवांना आणि ब्रह्मदेवांना हे दोघांना द्यायचा होता त्यांना. आणि मग त्यांनी सांगितलं, शिव भगवाननी सांगितलं की तुम्ही दोघं मिळून आज माझी पूजा करा आणि आजपासनं म्हणजे माझे सगळे भक्त हा वारसा पुढे नेतील. आणि त्या दिवसापासून म्हणजे त्या रात्री पूर्ण विष्णुदेवांनी आणि आपल्या ब्रह्मदेवांनी हे रात्रभर एकदम मन लावून शिवलिंगाची पूजा केली आणि त्या रात्रीला नाव पडलं शिवरात्री. अरे बापरे, हे तर मला माहीतच नव्हतं काय. आणि गोंडी मला आता सांग की तुला उपवासाबद्दल काय माहिती आहे ग? उपवास म्हणजे नक्की तुझ्या मनात काय अर्थ आहे त्याचा? हा अगं काय नाही, त्याच्यामध्ये ना नुसतं उपाशी राहायचं असतं, काहीच नसतं खायचं. अगं गोंडी, उपवास करणं म्हणजे नुसतं न खाणं नाही ग. त्याच्यासोबत म्हणजे आपले जे वाईट कर्म असतात, वाईट वागणुकी असतात, वाईट गुण असतात, त्याला त्यागून त्या दिवशी पूर्ण ब्रह्मचारी राहून मनभावे देवाची पूजा करणं, ह्याला म्हणतात उपवासाचा दिवस. हा चल आता तू पण बोल माझ्यासोबत, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चल आता देते तुला फळं खायला, खा आता फळं आणि मग शांत अभ्यास कर, ठीक आहे? चल.